हॅलो, तुम्हा सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी गुळंबाची रेसिपी करत आहे। चला सुरुवात करू। 1 कप कैरीचा खीस आहे हा आणि 1 कप गूळ आहे आणि चवीला 1 दालचिनी आणि 2 लवंग आहेत। चला सुरुवात करू आता रेसिपीला। गॅसवरती पॅन ठेवायचा, गॅस चालू करून घ्यायचा। यात कैरीचा खीस जो आहे ना आपला तो टाकून घ्यायचा। आणखीन हा जो गूळ घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा त्यात आणि याला मिक्स करून घ्यायचा। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि फ्लेम बारीक करायचा। आणि चवीसाठी दालचिनी आणि लवंग टाकून घ्यायचं यात। व्यवस्थित मिक्स करत राहायचा। बघा छान पाणी सुटतो याला गुळाचा। आता याला वाफून घ्यायचा, वरती झाकण ठेव। चला आता बघूया। झालेला आहे आपला गुळंबा। फ्लेम बंद करून टाकायची। हा गुळंबा हे बघा मी इथे प्लेट मध्ये ट्रान्सफर केलेला आहे गार होण्यासाठी। गार झालं ना आपण असा एक जार घेऊन याला व्यवस्थित धुवून ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा। चला माझा गुळंबा गार झालेला आहे, याला ट्रान्सफर करून घेऊया। गुळंबा वर्ष आणि हा खूप हेल्दी आहे। मुलांना तुम्ही ब्रेड सोबत पण लावून देऊ शकता, मुलांना आवडेल आणि आम्हा मोठ्यांना पण खूप आवडेल। हा गुळंबा नक्की ट्राय करा। नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।